Hello friends, so today again we are going to start our practical number 2 assignment 2 there. बघा आपलं जे काही प्रॅक्टिकल आहे त्याला आपण सुरुवात करतो आहोत. सुरुवातीला त्यासाठी आपण जे काही टेलनेटचा सर्व्हर आहे तो आपण सुरू करून घ्यायचा आहे. बघा मग तिथे गेल्यानंतर आपलं जे काही युजर नेम असेल ते आपण तिथं टाकणार आहोत. एकदा की युजर नेम टाकलं की त्यानंतर आपण जो काही पासवर्ड आहे एक्झाम सर्वांना माहिती आहे तो पासवर्ड एक्झाम इनकरेक्ट लॉगिन एक्झाम1 एक्झाम पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आपलं जे काही प्रॅक्टिकल आहे PHP ते करण्यासाठी आपल्याला cd var www html त्यामध्ये आपण आपल्या नावाचं जे काही फोल्डर आहे त्या फोल्डर ते जायचं आहे. जसं की इथं आपण सपोज राहुल नावाचं फोल्डर तयार केलेलं आहे, तर मग आपण त्या फोल्डरच्या तिथे जाणार. तिथं गेल्यानंतर बघा आपल्याला आज आपण प्रॅक्टिकल 2 दॅट इज द असाइनमेंट 2 सेट ए त्याच्यातला पहिला प्रोग्राम, त्याच्या अगोदर आपण प्रोग्राम काय आहे ते आपण वाचायचं आहे. बघा HTML च्या स्क्रिप्ट मध्ये आपण त्याचं टायटल घेतलेलं आहे. बघा आपल्याला क्वेश्चन आहे. काय आवाज येतो आहे ना बाळांना माझा? हो सर येतो आवाज. बघा हा तर बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे तो केअरफुली आपल्याला वाचायचा आहे. वी हॅव टू रीड इट केअरफुली. बघा राईट अ मेनू ड्रिव्हन प्रोग्राम टू परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन्स ऑन असोसिएटिव्ह ॲरे. आपल्याला मेनू ड्रिव्हन प्रोग्राम घ्यायचा आहे कशावरती, तर असोसिएटिव्ह जो काही ॲरे आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती साधारणपणे खाली दिलेले जे काही ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, परफॉर्म करायचे. मेनू ड्रिव्हन आहे. मेनू ड्रिव्हन का म्हणायचं, तर त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत, जो ऑप्शन मेनू बार मध्ये बघा वी हॅव टू शो द ऑप्शन्स देअर अँड आउट ऑफ दिस ऑप्शन्स वी हॅव टू चूज वन. आणि एक ऑप्शन त्या ठिकाणी काय करायचा असतो, निवडायचा असतो. परंतु इथं काय ऑपरेशन्स ऑन असोसिएटिव्ह ॲरे. मग असोसिएटिव्ह ॲरे आणि इंडेक्स ॲरे याच्यामध्ये काय फरक आहे, तर बघा an associative array has string as a keys. त्याच्यामध्ये काय असतं, string as a keys means what? We know that PHP internally stores all arrays as associative arrays. So the only difference between the associative array and index array is what the keys happen to. तिथं keys काय करतात is the major question. In both cases the keys are unique, no doubt. That is, we can't have two elements with same key. Means what? We don't have two elements with same key regardless whether the key is string or integer. त्या ठिकाणी जी की असेल ती स्ट्रिंग असो इंटिजर असो काहीही फरक पडत नाही. मात्र दोन एलिमेंटला त्या ठिकाणी जी काही की आहे ती की स्ट्रिंग किंवा इंटिजर असू देत, परंतु दोन एलिमेंटला सेम की असणार नाही. असोसिएटिव्ह ॲरे बद्दल काही अडचण तुमच्या मनामध्ये लक्षात येत आहे? वी हॅव ऑलरेडी टीच इट क्वेश्चन. ठीक आहे. बघा आता आपल्याला मेनू ड्रिव्हन त्या ठिकाणी काय करायचं आहे, देर आर दी 5 नंबर ऑफ ऑपरेशन्स वी हॅव टू परफॉर्म. बघा पहिला आहे डिस्प्ले द एलिमेंट्स ऑफ एन ॲरे अलॉंग विथ कीज. आपल्याला पहिला मेनू बार घ्यायचा आहे जे ॲरे मध्ये एलिमेंट्स आहेत
अलॉंग विथ कीज, त्या कीज सोबत आपल्याला ते डिस्प्ले करायचे आहे. दुसरं आहे वी हॅव टू डिस्प्ले द साइज ऑफ एन ॲरे, ॲरेची जी काही साईज आहे ती किती आहे हे आपल्याला शो करायचं आहे. तिसरा आहे डिलीट एन एलिमेंट फ्रॉम एन ॲरे फ्रॉम द गिवन की ऑर इंडेक्स. गिवन जे काही की किंवा इंडेक्स असेल त्यानुसार ॲरे मधील इलेमेंट आपल्याला डिलीट करायचं आहे. चौथा मेनू ड्रिव्हन ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. वी हॅव टू रिव्हर्स द ऑर्डर ऑफ इच एलिमेंट की व्हॅल्यू पेअर. प्रत्येक एलिमेंटची की व्हॅल्यू पेअर जी काय आहे ती रिव्हर्स करायची आहे. बट फॉर दॅट पर्पज देर इज अ हिंट देअर, त्या ठिकाणी हिंट दिलेली आहे. यूज ॲरे अंडरस्कोर फ्लिप. आपल्याला जे काही फ्लिपचं फंक्शन आहे ते कशासाठी, रिव्हर्स करण्यासाठी वापरायचं आहे. त्यानंतर पाचवं जे काही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे ते ऑपरेशन आहे ट्रॅव्हर्स द एलिमेंट्स इन एन ॲरे इन रँडम ऑर्डर. रँडम ऑर्डरने एलिमेंट आपल्याला ट्रॅव्हर्स करायचे आहे. त्यासाठी आपल्याला फंक्शन यूज करायचं आहे शफल. बघा 5 ऑपरेशन्स आहेत. आउट ऑफ 5 देर आर द to perform the 2 operations reverse and traverse we have to use the inbuilt functions array, flip and shuffle there. Are you got the question? प्रश्न लक्षात आलाय बाळांनो? Yes or no? हो सर. बघा for that purpose we have to write the HTML script. आपल्याला सुरुवातीला HTML स्क्रिप्ट लिहायला लागेल. बघा त्यासाठी आपण काय करणार आहोत, HTML चा टॅग फॉर्म घेतो आहे म्हणून फॉर्मचा टॅग, फॉर्म ऍक्शन. आपण PHP चा प्रोग्राम करणार आहोत त्याचं ते नाव बघा. आपण प्रॅक्टिकल नंबर 2 दॅट इज असाइनमेंट नंबर 2 त्याच्यातला सेट ए त्यातला पहिला क्वेश्चन आहे म्हणून ASS to A1.php व्हॉट एव्हर नेम इज टू बी गिवन टू द PHP स्क्रिप्ट वी हॅव टू राईट इन द ऍक्शन पार्ट. ऍक्शन पार्ट मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. मेथड आपण गेट किंवा पोस्ट जी घेतो आहे ती इथं आपण पोस्ट मेथड यूज करतो आहे. बघा त्यासाठी आपण प्री टॅग घेतला आणि S3 घेतला ऑपरेशन साठी, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आता वेगवेगळे ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे आहे. आउट ऑफ 5 एक सिलेक्ट करणार आहोत. मग त्यासाठी आपण रेडिओ बटन त्या ठिकाणी घेणार. मग त्यासाठी बघा आपण 5 ऑपरेशन घेणार आहोत म्हणून 1 2 3 4 5. बघा इनपुट टाईप रेडिओ घेतला. रेडिओ बटन ज्यावेळेस आपल्याला घ्यावायचं असतं त्यावेळेस रेडिओ बटन साठी आपण प्रामुख्याने रेडिओ नावाचं काय असतं इनपुट टाईप घेतलं जातं. नेम आपण सर्व ठिकाणी एज घेतो आहे. त्याचं कारण आहे आपण जो काही ॲरे घेणार आहोत ते इनपुट मात्र आपला सेम असणार आहे. एकाच ॲरे वरती आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. बघा सुरुवातीला व्हॅल्यू इक्वल टू 1 घेतलं. आपलं पहिलं मेनू ड्रिव्हन ऑपरेशन आहे डिस्प्ले द एलिमेंट्स ऑफ एन ॲरे अलॉंग विथ कीज. कीज सोबत आपल्याला ते डिस्प्ले करायचं आहे म्हणून त्याला नाव आपण डिस्प्ले दिलं त्या रेडिओ बटनला. दुसरं रेडिओ बटन आपण घेतो आहे आपल्याला जसं सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की साइज ऑफ एन ॲरे वी हॅव टू रिटर्न देअर. मग त्यासाठी आपण साइज नाव घेतलं. तिसरं जे काही रेडिओ बटन आपण घेतलं आहे तिथं आपल्याला ॲरे मधून जे काही फ्रॉम द गिवन कीला एलिमेंट डिलीट करायचं आहे म्हणून तिसरं मेनू ड्रिव्हन ऑपरेशन आपण घेतो आहे ते आहे डिलीट. चौथा ऑपरेशन रेडिओ बटनचा आपण घेतो आहे तिथं आपल्याला रिव्हर्स सांगितलेलं आहे म्हणून आपण नाव दिलं त्याला रिव्हर्स. आणि पाचवा आणि शेवटचं ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी परफॉर्म करायचं आहे. वी हॅव टू ट्रॅव्हर्स दी एलिमेंट इन एन ॲरे इन रँडम ऑर्डर. ॲरे मध्ये आपल्याला एलिमेंटला ट्रॅव्हर्स करायचं आहे. मग फॉर दॅट पर्पज वी हॅव टेकन द ट्रॅव्हर्स रेडिओ बटन देअर. आणि शेवटी हे 5 मेनू ड्रिव्हन ऑपरेशन पैकी एक सिलेक्ट केल्यानंतर ते सबमिट करण्यासाठी सबमिट नावाचं बटन, त्या बटनाला आपण नाव दिलं ओके. किंवा आपल्याला जर कॅन्सल करायचं आहे दॅट इज रिसेट करायचं आहे म्हणून इनपुट टाईप इक्वल टू रिसेट. त्यानंतर प्रीचा टॅग क्लोज करा, फॉर्मचा टॅग क्लोज करा, बॉडीचा टॅग क्लोज करा, HTMLचा टॅग क्लोज करा आणि प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी escape:\WQ दाबायचं आहे. HTMLच्या या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला काही अडचण बाळांनो? Yes or no? If you have No, any sir. difficulty you can ask me. Okay, thank you. मग आपण बघा सेव्ह करण्यासाठी escape:\WQ
त्या ठिकाणी प्रेस करायचं आहे. एस्केप कोलन WQ नंतर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, एंटर द्यायचं. बघा आपण तयार केलेली स्क्रिप्ट बरोबर आहे की नाही त्यासाठी आपण काय करणार, ब्राउझर वर जायचं आणि ती रन करून बघायची आहे. बघा ब्राउझर आपण त्या ठिकाणी ओपन करूया. ब्राउझर वरती जाण्यासाठी बघा आपण काय करणार, http:// जो काय ऍड्रेस आहे तो ऍड्रेस 192.168.0.197 फोल्डरचं जे काही नाव असेल ते बघा. मग असाइनमेंट 2a1.html बघा दिसताय 5 रेडिओ बटन, डिस्प्ले, साइज, डिलीट, रिव्हर्स, ट्रॅव्हर्स 2 बटन्स आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यापैकी एक आहे ओकेच आणि दुसरं आहे कॅन्सलचं. इथपर्यंत काही अडचण कुणाला? सर नो? नो सर. ओके, थँक्यू. बघा आता आपण HTML ची स्क्रिप्ट झाल्यानंतर आपण आता आपल्याला PHP ची स्क्रिप्ट राईट करायची आहे. म्हणून मग आपण काय करणार, PHP च्या स्क्रिप्ट साठी बघा त्या स्क्रिप्टला आपण नाव दिलेलं आहे ASS2a1.php. एंटर द्यायचं आहे. बघा PHP चा प्रोग्राम लिहिण्यासाठी आपण काय करणार, ओपनिंग अँग्युलर ब्रॅकेट क्वेश्चन मार्क PHP. त्याच्यानंतर बघा आपण एक ॲरे घेतो आहे, असोसिएटिव्ह ॲरे आपल्याला सांगितलेला आहे. द ॲरे हॅज स्ट्रिंग ॲज अ की, स्ट्रिंग ॲज आपल्याला की घ्यायची आहे. म्हणून ॲरे $ॲरे नावाचा व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये तो ॲरे घेतला. त्याच्यामध्ये बघा 0 1 2 3 4 5 असे 6 नंबर ऑफ एलिमेंट्स घेतले. इंडेक्स ही 0 पासून स्टार्ट होते म्हणून 0 to 5 त्या ठिकाणी दिसत आहे. दिसतंय का? बघा की व्हॅल्यू पेअर बघा 0 1 2 3 4 आणि 5 असे 6 नंबर ऑफ एलिमेंट्स ॲरे मध्ये घेतला. ॲरे कसा डिक्लेअर केला लक्षात आलं? हो सर. त्यानंतर बघा $CH नावाचा दुसरा व्हेरिएबल घेतला. त्याच्यामध्ये आपण बघा जे काय पोस्ट मेथडने आपण जे इनपुट त्या ठिकाणी चूज करणार आहोत ती ऍक्शन परफॉर्म होईल ती स्टोअर करण्यासाठी मग $_ ती पोस्ट मेथड. त्यानंतर बघा आपण तिकडे प्रत्येक रेडिओ बटनची व्हॅल्यू A घेतली होती त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं, तीच व्हॅल्यू ऍज अ पॅरामीटर म्हणून इथं पोस्ट मेथड मध्ये पास केलेली तुम्हाला दिसते आहे. दिसतंय? यस ऑर नो? येस सर. बघा व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, मेनू ड्रिव्हन प्रोग्राम आहे. फॉर द मेनू ड्रिव्हन आपल्याला काय करायला लागतं, त्यासाठी आपण काय करणार, स्विच केस घेणार. मग स्विच केस घेतल्यानंतर बघा स्विच $CH म्हणजे काय, ऑब्विसली बघा जे पोस्ट मेथडने आपल्याला मिळालेलं जे काही इनपुट आहे ते इनपुट त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. लक्षात येत आहे का? हो सर. बघा आता मग त्यासाठी बघा पहिला ऑपरेशन त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, डिस्प्ले एलिमेंट्स ऑफ एन अरे विथ कीज. आपल्याला अरे मध्ये असणारे जर सपोज आउट ऑफ 5 जर पहिलं ऑप्शन त्या ठिकाणी निवडलं युजरने तर आपल्याला काय झालं पाहिजे, सगळे एलिमेंट डिस्प्ले झाले पाहिजे. ते डिस्प्ले होत असताना तिथं दिलेलं आहे अलॉंग विथ कीज इज अन इम्पॉर्टंट पॉइंट. अलॉंग विथ कीज डिस्प्ले करण्यासाठी बघा आपण सुरुवातीला केस 1 घेतो आहे. त्यासाठी आपण फॉर इच नावाची मेथड घेतली. त्याचा सिंटॅक्स आहे $array ऍज $key
डॉलर व्हॅल्यू. बघा जो ऍरे मध्ये आपल्याला जे इलेमेंट अलॉंग विथ की डिस्प्ले करायचं आहे, फॉर दॅट पर्पज इनबिल्ट फॉर इच फंक्शन त्या ठिकाणी आपण यूज करतो आहे. त्यानंतर इको की आणि व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी, बीआर नेक्स्ट लाईन वर जाण्यासाठी. केस नंबर 1 पहिली समजली का? डिस्प्ले एलिमेंट्स ऑफ एन ऍरे. आर यू गॉट इट? हो. येस सर. बघा त्यानंतर केस 2 आहे, आपल्याला सांगितलेलं आहे डिस्प्ले द साईज ऑफ एन ऍरे. ऍरेची साईज आपल्याला बघायची आहे. मग ऍरेची साईज घेण्यासाठी पीएचपी मध्ये जे इनबिल्ट फंक्शन आहे साईज ऑफ, फक्त आपल्याला ज्या ऍरेची साईज हवी आहे त्या ऍरेचं नाव आपण पास करणार. आपण आपल्या ऍरेचं नावच डॉलर ऍरे नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे. डॉलर ऍरे त्या ठिकाणी ऍज अ पॅरामीटर पास करा. इट विल रिटर्न द साइज ऑफ एन ऍरे. त्यानंतर टर्मिनेशन साठी ब्रेक कंडिशन नंबर 2 मेनू 2 समजला साइज ऑफ हो एन सर. ऍरेचा. त्यानंतर बघा तिसरी केस आहे वी हॅव टू डिलीट एलिमेंट. मग डिलीट करत असताना सुरुवातीला आपल्याला त्या ऍरेची काय करायला लागेल, साईज काउंट करावं लागेल. ती काउंट केलेली साईज आपण डॉलर लेन नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, इक्वल टू साईज ऑफ फंक्शन. कशासाठी? जसं आपण वरती बघितलं ती साईज काउंट करण्यासाठी. मग ते ऍज अ इनपुट ते ऍरेचं नेम दिलं. त्यानंतर आपण काय करणार, ऍरे स्प्लाइस मध्ये इलेमेंट डिलीट करण्यासाठीच्या दोन ज्या काही पॅरामीटर आहे, पहिलं नेम ऑफ ऍरे आणि दुसरं साईज ऑफ ऍरे. मग डॉलर ऍरे इज द नेम ऑफ ऍरे अँड डॉलर लेन इज अँड द लेंथ और साईज ऑफ एन ऍरे. दोन्ही ऍज अ पॅरामीटर पास केलं. प्रिंट अंडरस्कोर आर जे काही आहे ते डिस्प्ले करण्यासाठी डॉलर ऍरे जो येईल आफ्टर द डिलीटिंग इलेमेंट तो डिस्प्ले करण्यासाठी. ब्रेक टर्मिनेशन साठी केस नंबर 3. आर यू गॉट इट? येस सर. त्याच्यानंतर केस नंबर 4 आपले आहे वी हॅव टू रिव्हर्स. पण रिव्हर्स साठी काय करायचं आहे, फ्लिप त्यांनी वापरावं असं सांगितलेलं आहे. मग ऍरे अंडरस्कोर फ्लिप कोणाला फ्लिप करायचं आहे, तर डॉलर ऍरेला जो आपण ऍरे घेतलेला आहे म्हणून ऍज अ पॅरामीटर तो पास करायचा. ऍरे फ्लिपने तो काय होणार, तो रिव्हर्स होणार आणि रिव्हर्स झालेला ऍरे आपल्याला काय करायचं, रिटर्न करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. त्याच्यासाठी प्रिंट अंडरस्कोर आर आणि टर्मिनेशन साठी ब्रेक. केस नंबर 4 मेनू ड्रिव्हन प्रोग्राम मधली केस नंबर 4 समजली. रिव्हर्स द ऑर्डर ऑफ एच एलिमेंट की व्हॅल्यू पेअर समजलं. हो सर. आणि शेवटचं जे काही आहे ट्रॅव्हर्स. ट्रॅव्हर्स म्हणजे जस्ट विजिटिंग. ट्रॅव्हर्स साठी रॅन्डम ऑर्डरने त्या ठिकाणी ट्रॅव्हर्स करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग शफल फंक्शन त्यांनी यूज करायला लावलं आहे. आपण त्या पद्धतीने शफल घेतलं. ऍरेचं नाव जे काय आहे डॉलर ऍरे त्या ठिकाणी पास केलं. बघा इथे जसं वरती प्रिंट आर घेतलं, नंतर ऍरे फ्लिप घेतलं आणि ऍरे त्याच पद्धतीने प्रिंट आर मध्ये इन ब्रॅकेट शफल इन ब्रॅकेट डॉलर ऍरे असं 1 स्टेप घेतलं तरी चालतं, किंवा 2 स्टेप मध्ये जसं असं केलं. अगोदर आपण शफल करून घेतला ऍरे, नंतर तो प्रिंट अंडरस्कोर मध्ये काय केला, पास केला, असं केलं तरी चालतं. आणि ब्रेक टर्मिनेशन साठी आर यू गॉट इट? Yes or no? Have any difficulty regarding to this PHP script? नो सर. Yes or no? मग बघा सेव्ह करण्यासाठी एस्केप कोलन WQ अशा पद्धतीनं बाहेर पडायचं. परत एकदा आता प्रोग्राम रन करण्यासाठी आपण काय करणार, टेबलच्या स्क्रिप्ट पुढे जाणार. आपण आता 1 बाय 1 प्रत्येक ऑपरेशन बघणार आहोत. बघा पहिला आहे डिस्प्ले. बघा पहिल्या मेनूवर क्लिक केलं, ओके म्हटलं. दिसतंय का की आहे पहिल्या एलिमेंटची 0 व्हॅल्यू आहे 0. दुसऱ्या एलिमेंटची की 1 आहे, व्हॅल्यू 1 आहे. सायमल्टेनियसली की 2 ची व्हॅल्यू 2 आहे, की 3 ची व्हॅल्यू 3 आहे, की 4 ची व्हॅल्यू 4 आहे आणि की 5 ची व्हॅल्यू 5 आहे. अशा 6 नंबर ऑफ एलिमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी की व्हॅल्यू पेअरने डिस्प्ले केले. आर यू गॉट इट? येस सर. आउटपुट समजलं का पहिलं? येस हो ऑर सर. नो? बघा पुढचं आहे वी हॅव टू रिटर्न द साईज ऑफ एन हो ऍरे. सर. मग साईज वर क्लिक करा.
ओके म्हणा. बघा आहे का 6 नंबर ऑफ एलिमेंट्स देअर? हो सर. ठीक आहे. त्यानंतर आपण रिव्हर्सचं बघू, ट्रॅव्हर्सचं बघू आणि नंतर मग तिसरं डिलीटचं ऑपरेशन बघू. चालेल? हो सर. बघा रिव्हर्स वर क्लिक करा. तुम्हाला काही कीच्या जागी व्हॅल्यू आणि व्हॅल्यूच्या जागी की फ्लिप झालेलं त्या ठिकाणी लक्षात येईल. दिसतंय का? बघा की व्हॅल्यू इज अल्टर देअर, रिव्हर्स झालेला आहे दोन्ही पण. समजताय का? हो सर. त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ट्रॅव्हर्स. बघा ट्रॅव्हर्स म्हणजे काय? विजिट. दिसतंय? विजिट केल्यानंतर रॅन्डमली त्याने बघा आपल्याला रॅन्डमली विजिट करून त्या ठिकाणी ऑर्डर घ्यायची होती. रॅन्डम ऑर्डर दिसतंय का? हो सर. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इन ॲरे इन रॅन्डम ऑर्डर मध्ये शफल झालेला आपण पाहिला ट्रॅव्हर्सिंग. आणि नंतर आहे तिसरं ऑपरेशन आपलं बघायचं होतं डिलीट. बघा इथं एक एलिमेंट जो काही 6 नंबरचा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी डिलीट झालेला दिसतो आहे. आर यू गॉट इट? I hope that you have understand the practical number 2, that is the assignment number 2, set A, question number 1. Have any difficulty, friends? Yes or no? So नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं पुढचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. तत्पूर्वी याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला? Yes or no? No.